मंडळी, या संपूर्ण प्रकरणाची पाळमुळं शोधण्याच्या पहिले तुम्हाला एक स्टोरी सांगते। ती स्टोरी आहे 1995ची। त्यावेळी युतीचं सरकार होतं। महादेव शिवणकर हे मंत्री होते। त्यांच्यासोबत एक व्यक्ती काम करायची, अत्यंत महत्त्वाकांक्षी, चाणक्य आणि दिल्लीच्या राजकारणाची नस ओळखणारी अशी ती व्यक्ती होती। पुढे हीच व्यक्ती शिवसेनेत गेली, तिथे मोठी झाली, केंद्रीय मंत्री देखील झाली आणि राजकारणाची चक्र अशी फिरली की ही व्यक्ती आता सध्या थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सामील आहे। गोष्टीचा संदर्भ तुम्हाला पुढे कळेलच। तर या व्यक्तीला दादांनी दिल्लीची जबाबदारी दिली आणि तिथूनच खऱ्या संघर्षाची ठिणगी पडली। हा व्यक्ती दादांकडे येताना रिकाम्या हाताने आला नव्हता, त्याच्या हातात होत्या रेकॉर्डिंग। आता या प्रकरणाचा आणि तटकरेंच्या पवार साहेबांसोबत भेटीचा, सुनेत्रा पवारांच्या ट्विटचा कसा संबंध येतो, आपण तेच सगळं काही उलगडून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, प्रश्न तुमचे, आवाज आमचा। मंडळी, आता या सगळ्या मुद्द्याकडे येऊया, जो संपूर्ण प्रकरणाचा टर्निंग पॉइंट आहे। मगाशी मी जसा उल्लेख केला की शिवणकरांसोबत काम केलेली ती व्यक्ती जेव्हा दादांच्या गोटात आली तेव्हा ती रिकाम्या हाताने आली नव्हती। तिच्याकडे काही अशा ऑडिओ क्लिप्स होत्या ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणण्याची ताकद होती। असं काय होतं त्या रेकॉर्डिंगमध्ये? तर सूत्रांच्या माहितीनुसार या क्लिप्समध्ये राष्ट्रवादीच्याच एका बड्या नेत्याची किंवा अजून काही नेत्यांचे असे संवाद होते जे दादांच्या विरोधात आणि पक्षांतर्गत कुरघोडीशी संबंधित होते। जेव्हा दादांनी या क्लिप्स ऐकल्या तेव्हा ते काही काळ सुन्न झाले आणि त्यांनी काही दिवस थांबू आणि मग बघू असा पवित्रा घेतला होता। पण दादांच्या दुर्दैवी निधनानंतर, ज्यामुळे सुनेत्रा वहिनी आणि पार्थ पवारांनी ठरवलं की आता बघायची वेळ निघून गेली आहे, आता बघायची वेळ संपून गेली आहे, आता इथून पुढे करून दाखवायची वेळ आली आहे। या रेकॉर्डिंग्समुळे तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याबद्दलचा अविश्वास वाढला असावा का? आणि म्हणूनच त्यांची पदं कापून ती पवार कुटुंबातच ठेवण्याचा निर्णय का झाला, हा सर्वात मोठा प्रश्न आहे। पहिले जरा या पत्रांचा खेळ समजून घ्या। निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेल्या 2 पत्रांची मोठी खळबळ उडून गेली आहे। पहिले पत्र होतं 18 फेब्रुवारीचं। ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी एक नोटीस काढली की 26 फेब्रुवारीला पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी म्हणजेच नॅशनल कन्व्हेन्शन बोलवली जाईल। यासाठी दुसरे पत्र 26 फेब्रुवारीला आणि या बैठकीचा उल्लेख करून बनवण्यात आलं होतं। ज्या पक्षाची ओळख दादांचा पक्ष म्हणून होती त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, नॅशनल प्रेसिडेंट म्हणून सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड करण्यात आली। 10 मार्चला ही माहिती निवडणूक आयोगाला रीतसर कळवण्यात देखील आली। पण खरी गोम इथे नाहीये। खरी गोम आहे 29 एप्रिलला पाठवलेल्या रिवाइज म्हणजे सुधारित यादीत। 29 एप्रिलला निवडणूक आयोगाला पुन्हा एक यादी जाते। या यादीत जे काही बदल होते ते पाहून राजकीय वर्तुळात चर्चांना अगदी उधाणच आलं। त्यात सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष कायम होत्या। प्रफुल्ल पटेल यांच्या नावासमोर कार्याध्यक्ष पद हटवण्यात आलं होतं। त्यांनी फक्त राज्यसभेतील नेते असं लिहिलेलं होतं। सुनील तटकरे, जे प्रदेशाध्यक्ष म्हणून ओळखले जातात, त्यांच्या नावापुढे लोकसभेतील नेते असा उल्लेख आला होता। पार्थ पवार यांना थेट जनरल सेक्रेटरी म्हणजे सरचिटणीस बनवण्यात आलं होतं। जय पवार यांना नॅशनल सेक्रेटरी आणि खजिनदार अशी 2 मोठी पदं दिली गेली होती। म्हणजेच काय, तर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांची संघटनेतील पदं कमी करून पवार कुटुंबातील तरुण पिढीकडे आणि सुनेत्रा वहिनींकडे पक्षाची सूत्र सोपवण्यात आली होती। मग प्रश्न पडतो, पटेल आणि तटकरे नाराज का आहेत? या सगळ्या घडामोडीनंतर सोशल मीडियावर वावटळ उठली। सुनेत्रा वहिनींनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्पष्टीकरण दिलं की ही क्लेरिकल मिस्टेक म्हणजेच लिपिकीय चूक आहे, ती लवकरच सुधारली देखील जाईल। पण गंमत बघा, वहिनींची ही पोस्ट येते न येते तोच बातमी धडकते की सुनील तटकरे थेट पोहोचले ते शरद पवार साहेबांच्या भेटी घेण्यासाठी। राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर तटकरे पवार साहेबांना भेटायला जाण्याची ही पहिलीच वेळ आहे। आणि टायमिंग बघा, इकडे तुमचं नाव यादीतून गायब होतंय आणि तिकडे तुम्ही जुन्या साहेबांच्या दरबारात हजेरी लावताय। हा या नाटकातला सर्वात मोठा सीन आहे। तटकरे साहेब म्हणाले, मी फक्त तब्येतीतील विचारपूस करायला गेलो होतो, यात राजकारण नाहीये। पण साहेब, राजकारणात कोणतीही भेट विनाकारण नसते आणि त्यात तर तुम्ही तटकरे आहात, ज्यांनी अख्खं आयुष्य पवारांच्या सावलीत घालवलंय। त्यांना अचानक साहेबांच्या तब्येतीची काळजी का वाटू लागली आहे की ही सदिच्छा भेट नसून अजित पवारांच्या गोटात जे काही कोल्ड वॉर सुरू आहे त्यातून स्वतःचा बचाव करण्यासाठी साहेबांकडे टाकलेली एक साध होती। विचार करा, जर खरोखरच विलिनीकरणाच्या हालचाली पडद्यामागे सुरू असतील, अर्थातच हे एक कॉन्स्पिरसी ठरू शकते, पण जर असतील आणि त्याला तटकरे पटेल यांचा विरोध असेल
तर त्यांना बाजूला सारण्यासाठी ही लिपिकीय चूक मुद्दाम घडून आणली नाही का? आणि याच भीतीने तटकरे साहेबांनी सिल्वर ओकचा रस्ता धरला, म्हणजे शरद पवारांकडचा रस्ता धरला. ही भेट म्हणजे सुनेत्रा पवारांना दिलेला सूचक इशारा तर नाही की जर आम्हाला डावललं गेलं तर आमचा जुना पत्ता आम्हाला अजूनही माहीत आहे. या संपूर्ण खेळात दिल्लीची जबाबदारी घेतलेल्या त्या नवीन व्यक्तीची भूमिका अत्यंत संशयास्पद आहे. एका बाजूला ती व्यक्ती दादांच्या आणि त्यांच्या घरच्यांच्या आणि पक्षाच्या जवळ जाते आणि दुसऱ्याच बाजूला जुन्या निष्ठावंतांच्या मनात असुरक्षितता निर्माण करते. सुनेत्रा वहिनींना राष्ट्रीय अध्यक्ष करणं, पार्थला जनरल सेक्रेटरी आणि जय पवारांना खजिनदार करणं हा निव्वळ योगायोग तर नाहीच. हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला पूर्णपणे पवारमय करण्याचा प्रयत्नच आहे. प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांच्यासारख्या नेत्यांना केवळ नावापुरते नेते ठेवून तिजोरीच्या चाव्या आणि संघटनेचे अधिकार घरातच ठेवले जातात. तर मंडळी, मॅच फिक्सिंग कुठे सुरू आहे? ती रेकॉर्डिंग कोणाची होती? तटकरे साहेबांनी सिल्वर ओकवर नक्की काय चर्चा केली? हे प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. पण एक गोष्ट नक्की, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आता गृहयुद्ध सुरू झाले आणि त्याचे परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. तुम्हाला काय वाटतंय? तटकरे पुन्हा साहेबाकडे परतणार? आणि त्या रेकॉर्डिंग नेमकं कोणते असेल? तो व्यक्ती नेमका तुमच्या अंदाजे कोण असेल? सुनेत्रा वहिनींची ही लिपिकीय चूक पक्षात मोठी फूट पाडणार का? कमेंट्समध्ये तुमची मतं नक्की मांडायला विसरू नका आणि बघत राहा सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला PCODचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.